आणि तिकडे मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर आता जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील झालेला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील मुलुंडमध्ये कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। जेवायला जमला ना तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। संजय दीना पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपा कार्यकर्त्यांची ही जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दीना पाटील असा सामना रंगतोय। मध्ये मिहिर कोटेचांचं रेग्युलर वॉर रूम जे 365 दिवस चालतं, त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भ्याड हल्ला होता। महिलांवर हल्ला केला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही। संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। हा हल्ला सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आपण एक पहा, तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे। मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते, तिथे पोलिसांना बोलवलं गेलं, पण पोलिसांनी येऊन घेण्यास अटक केली की निवडणूक आयोगाने। हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय, तर मग कसं निवडणूक चालवायची? म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाचेच म्हणून? तर आदित्य ठाकरे यांनी मिहिर कोटेचा यांच्यावर हा निशाणा साधलेला आहे। मात्र आपण पाहतोय की मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर प्रसाद लाड हे दाखल झालेले आहेत। संपूर्ण घटनेचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। एकीकडे पंतप्रधान मोदी यांची सभा सुरू असतानाच दुसरीकडे कोटेचा यांच्या कार्यालयावर मात्र ही हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो आहे। देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मिहिर कोटेचा यांच्यावर त्यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्यासोबत मनोज कोटक त्याचबरोबर प्रसाद लाड हे देखील पाहायला मिळत आहे। दरम्यान या हल्ल्याच्या प्रकारानंतर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मात्र संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर हा मोठा राडा, ही जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे पुढे रवाना होत आहेत। पंतप्रधान मोदी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडत होती, त्याच वेळी मुलुंडमध्ये मात्र मिहिर कोटेचा आणि संजय दीना पाटील यांचे कार्यकर्ते आमने सामने आले।